स्वामी भक्तगण, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। स्वामी भक्तगण, श्री गुरुदेव दत्त कोण होते? चला जाणून घेऊया श्री गुरुदेव दत्तच्या जीवनातील 14 रंजक गोष्टी। श्री गुरुदेव दत्त हे गुरु वंशाचे पहिले गुरु, सहचर, योगी आणि वैज्ञानिक मानले जातात। हिंदू मान्यतेनुसार श्री गुरुदेव दत्तनी पराडमधून व्योमयान विमान चालवण्याची शक्ती शोधून काढली होती आणि वैद्यकीय शास्त्रात क्रांतिकारक संशोधन केले होते। ब्रह्माजींचे पुत्र महर्षी अत्री हे त्यांचे वडील आणि सती अनुसूया, कर्दम ऋषींची कन्या आणि सांख्यशास्त्राचे प्रवक्ते कपिलदेव यांची बहीण त्यांची आई होती। श्रीमद भागवतामध्ये महर्षी अत्री आणि माता अनुसूया यांच्या स्थानी त्रिदेवांच्या अंशातून 3 पुत्रांचा जन्म झाल्याचा उल्लेख आहे। ब्रह्मदेवाच्या अंशातून चंद्र, विष्णूच्या अंशातून श्री गुरुदेव दत्त आणि शिवाच्या अंशातून दुर्वासा ऋषीचा जन्म झाला असे म्हणतात। पुराणानुसार त्याला त्रिदेवाच्या रूपात 3 मुखे, 6 हात आहेत। श्री गुरुदेव दत्तचा जन्म हिंदू धर्मातील त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश या प्रचलित विचारधारेच्या विलीनीकरणासाठी झाला होता, म्हणूनच त्यांना त्रिदेवाचे रूप देखील म्हटले जाते। श्री गुरुदेव दत्त मध्ये 3ही देवांचे रूप आहे, म्हणूनच त्यांच्या त्रिपुख चित्रित किंवा वर्णन केले जाते। चित्रात त्याच्या मागे एक गाय आणि समोर 4 कुत्रे दिसत आहेत। त्यांचे वास्तव्य औदुंबर वृक्षाजवळ असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यांची अशीच चित्रे विविध मठ, आश्रम आणि मंदिरांमध्ये पाहायला मिळतात। शैव, वैष्णव आणि शाक्त या 3 पंथांच्या समन्वयाचे काम भगवान श्री गुरुदेव दत्तनी केल्याचे सांगितले जाते। या 3ही पंथातील त्यांना त्रिवेणी मानले जाते। असेही मानले जाते की या त्रिवेणीमुळे त्याचे 3 चेहरे प्रतीकात्मक दर्शविले गेले आहेत। श्री गुरुदेव दत्तमध्ये केवळ शैव, वैष्णव आणि शाक्तच नाही तर तंत्र, नाथ, दशनामी आणि त्यांच्याशी संबंधित अनेक संप्रदायांचा समावेश होतो। हे सर्व पंथांमध्ये विशेषतः पूजनीय आहे। त्यांचे परशुराम, कार्तवीर्यार्जुन आणि शिवपुत्र कार्तिकेय हे देखील त्यांचे शिष्य होते। श्री गुरुदेव दत्तना आपला गुरु मानून नागार्जुन किम्या शिकले आणि गुरु गोरखनाथांना भगवान श्री गुरुदेव दत्तच्या भक्तीतून आसन, प्राणायाम, मुद्रा आणि समाधी चतुरंग योगाचा मार्ग मिळाला। त्रिपुर रहस्यामध्ये अध्यात्माची खोल रहस्ये दत्तभार्गव संवादाच्या रूपात सांगितली जातात। देव, गुरु आणि शिव ही 3ही रूपे श्री गुरुदेव दत्त मध्ये समाविष्ट आहेत, म्हणूनच त्यांना परब्रह्ममूर्ती सद्गुरु आणि भगवान दत्तात्रेय असेही म्हणतात। शैव धर्म श्री गुरुदेव दत्तला शिवाचा अवतार मानतात आणि वैष्णव त्याला विष्णूचा अवतार मानतात। श्री गुरुदेव दत्त हे नाथ संप्रदायाच्या नवनाथ परंपरेचे नेते देखील मानले जातात। श्री गुरुदेव दत्त हे रासेश्वर पंथाचे प्रवर्तकही होते असे मानले जाते। वेद, पुराण आणि तंत्रमार्ग श्री गुरुदेव दत्त मध्ये विलीन होऊन एक संप्रदाय निर्माण झाला। असे म्हटले जाते की दत्तात्रेयांचे प्राणी, पक्षी आणि 5 घटक प्रामुख्याने त्यांचे शिक्षक होते। श्री गुरुदेव दत्तजी म्हणतात की ज्याला सर्व गुण प्राप्त झाले आहे, त्याला त्या गुणांचा दाता मानून त्याने आपला गुरु मानला आहे। अशा प्रकारे माझे 24 गुरु आहेत। श्री गुरुदेव दत्तच्या 24 गुरूंची नावे पुढील प्रमाणे आहे: पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, सिंधू, पतंग, भ्रमर, मधमाशी, गज, मृग, मीन, पिंगळा, कुर्रा पक्षी, बालक, कुमारी, साप, शारकृत, कोळी आणि बीटल। त्याच्या चित्रात गाय, कुत्रा आणि झाड हे 3च आहेत। चित्रात त्याच्या मागे एक गाय आणि समोर 4 कुत्रे दिसत आहेत। त्यांचे वास्तव्य औदुंबर वृक्षाजवळ असल्याचे सांगण्यात आले आहे। त्यांची अशीच चित्रे विविध मठ, आश्रम आणि मंदिरांमध्ये पाहायला मिळतात। श्री गुरुदेव दत्त, स्वामी तुमच्या पाठीशी आहे। स्वामींची नित्यसेवा नियमित सर्वांनी करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।